हाय गाईस, जय भीम. कसे आहात सर्वे? आणि हे बघा आता इथे सगळं आई हे हाय हाय. हे चालले आता सर्व मोमोज खायला बाहेर, म्हणून त्यांनी एवढा नट्टापट्टा केलाय. नाहीतर त्या दिवशी तुम्ही बघितलं ना कशी भिकारी होती बसलेली. अवतार बघितला होता का कसा होता हिचा 15 ऑगस्टला. आता बाहेर जायचंय म्हणून ते चालत, त्यांनी तयारी केली आहे चांगली. आणि मग तीच मला बोलली की ब्लॉग बनव, आता तयारी केली तर चालले आता ते मोमोज खायला. बाय. तुमच्या इकडे भेटतात का मोमोज? कमेंट करून सांगा. आई काय बोलते बघा, काय बोलते? आम्हाला 2-2 आणायला. आम्हाला पण आणे म्हणे 2-2 मोमोज. बघा आता सांगा, अर्जी लावा इकडे. हे चालले मोमोज खायला. आम्ही कोणासाठीच मोमोज नाही आणणारे. बघा हाय का तुमच्या इकडे असे फुटते लोक, भिकारी लोक? आणावा 2-2 काही बी असं बघितलं नवं आणलं तर म्हाताऱ्या माणसासाठी दे. मी बनणार होत्या तुला तर दे. पैसे मागते ते आई मोमोज दे कडून. पैसे. मोमोज दे. मोमोज दे. कसे आहात तुम्ही सर्वे? मज्जेत ना? मी पण मज्जेत आहे बरं. विचारशान त्याच्या पहिले मी सांगून दिलं तुम्हाला, ते सर्व जाऊ द्या. मेन पॉईंट मी तुम्हाला म्हणजे कानातले दाखवते सोन्याचे. मी सोन्याचे कानातले बनवले, तुम्ही पण बनवा बरं का. कारण आता सोनं महाग होणार आहे. मला सोनार बोलला की आता दिवाळी दसऱ्यामध्ये आता अजून महाग होणार आहे, कमी होणार नाही आहे. पण खरं सांगू का, आताचा जो भाव चालू आहे ना तो पण महागच आहे आपल्यासाठी. कारण महागच आहे सोनं. 73 चालू आहे आपल्या भुसावळमध्ये. पण मी बनवून घेतले. असे पैसे उरतात ना, आता सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं फक्त, म्हणून घेतले बनवून. तुम्ही पण बनवा नक्की. अजून काय चालू आहे तुमच्याकडे? आणि हा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचतोय माझा? कोण कोण बघतंय? कमेंट करून नक्की सांगा. आणि काय तुमच्या इथं पाऊस चालू आहे की नाही? आमच्या इथं तर आता पाऊसच नाही, 3-4 दिवस झाले सध्या. आणि दुपारी ऊन पण पडतंय, पाऊस बंदच आहे. नक्की चालू आहे आता. आणि माझी बहीण ते आता गेले मोमोज खायला. मग मी परत व्लॉग सुरू केला. ते गेले मस्त तयारी वगैरे करून मोमोज खायला. मी नाही गेले, कारण ते मला घेऊन नाही गेले सोबत. नेहमी मी कोणाला घेऊन जाते सोबत, पण मला कोण नाही घेऊन जात. मी एकटीच आता घरी. मला बरं पण नाही वाटत आहे. थोडं वाटत असेल ना चेहरा किती सुकला आहे माझा चेहरा, मला बरं नाही वाटत. जाऊ द्या, काय करणार, बसायचं आता घरीच.